अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक दल आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाच्या येथे रामनवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। विविध धार्मिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा आणि जय श्रीरामच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। उत्सवाच्या निमित्ताने सकाळी श्रीराम मंदिरात विधिवत अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। दुपारी ठीक 12 वाजता राम जन्माचा सोहळा पार पडला। यावेळी महिलांनी पाळणा गाऊन आणि ओवाळणी करून श्रीरामाचं स्वागत केलं। त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी यादववाडी येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। या मिरवणुकीने ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं। शोभायात्रेचे काही प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम, विठ्ठल रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, पवनपुत्र हनुमान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींनी सजलेले रथ आकर्षणाचं केंद्र होते। तर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि राजश्री शाहू महाराज यांच्या वेशभूषेतील युवक युवतींनी इतिहासाची आठवण करून दिली। ढोल, ताशा आणि झांज पथकाच्या तालावर निघालेल्या या यात्रेत युवकांनी मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली। पुढील वर्षीही अशाच प्रकारे अधिक उत्साहात आणि एकजुटीने उत्सव साजरा करू असा निर्धार विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि आयोजकांनी यावेळी व्यक्त केला। शिय प्रतिनिधी संदीप कांबळे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।